वंचित बहुजन आघाडीचे आज उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून वसंतराव मगर यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे। स्वतः वसंतराव मगर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, अभिनंदन, तुमची उमेदवारी जाहीर झाली। धन्यवाद धन्यवाद। काय पहिली प्रतिक्रिया आहे वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला आज उमेदवारी जाहीर झाली? मला प्रथम आनंद हा आहे की वंचित बहुजन आघाडीने आमच्यासारख्या ओबीसी मधल्या घटकाला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि तो न्याय दिला, त्याबद्दल पक्षाचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। गेल्या मागच्या म्हणजे 3 वेळेस तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली असं आम्हाला कळतंय। काय नेमकं त्यावेळेचं वातावरण आणि आजचं वातावरण सध्या? मी ज्या ज्या वेळेला विधानसभा लढलो त्या वेळेला मी फार कमी थोड्या मताने पडलेलो आहे आणि या पडझडीच्या ह्याच्यामध्ये मला पहिलाच छंद असल्यामुळे मी स्वतः इंजिनियर पदाचा राजीनामा देऊन समाजसेवा करतो 1990 पासून। त्यामुळे मी परत नोकरीचा मार्ग कधी धरला नाही। अगदी आयुष्यभर मी अगदी वंचितचे खरे महत्त्वाचे जे ध्येय धोरण आहे त्या पद्धतीनं कामकाज करत आलेलो आहे। अगदी प्रत्येक ठिकाणी माझी जनतेशी सामान्यपणाने नाव जुळलेली आहे। जनतेच्या सुखदुःखामध्ये आणि जनतेचे प्रश्न मांडण्यामध्ये माझं आतापर्यंत आयुष्य गेलेलं आहे। मला जरी विधानसभेत कुठे यश मिळालं नसेल त्याचं मला दुःख नाही, परंतु एक साखरखेडा तालुक्याचा प्रश्न हा 1992 पासून, मी जेव्हा 1990ला आमदारकीला पडलो तेव्हा मी 1991 पासूनचा हा प्रश्न सातत्यानं शासन दरबारी मांडत आलो। त्यामुळे मला त्या प्रश्नाची आज संसदेमध्ये विधानसभेमध्ये मोठं ठोस आश्वासन मंत्र्यांकडून मिळालं। त्यामुळे मला माझ्या प्रश्नाचं एक कुठेतरी यश मिळाल्यासारखं वाटतं आणि म्हणून समाज जीवनात उचललेल्या जनतेच्या प्रश्नाची जर सोडवणूक होत असेल ती कोणाच्याही माध्यमातून असो, तर मला एक त्याचा सार्थ अभिमान वाटतो की मी जे नेतृत्व केलं साखरखेडा तालुक्याच्या बाबतीत तो प्रश्न आज जवळजवळ सुटण्याच्या मार्गावर आहे। उमेदवारी जाहीर झाली, मोठा आनंद झालाय। बाळासाहेबांचे स्वतः तुम्ही या ठिकाणी आभार मानले। उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार साधारण? उमेदवारी अर्ज आम्ही उद्याच दाखल करणार होतो, परंतु सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून परवाला त्या दिवशी ठरलेला आहे। परवाच्या दिवशी आम्ही दाखल करतो। आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मतदारांसमोर कसं जाणार, काय अपेक्षा, काय मतदारांच्या ज्या अपेक्षा त्या कशा पूर्ण करणार, कसं तुम्ही मतदारांसमोर सामोरं जाणार? मतदारांना मी एवढाच आता ठोस आश्वासन देऊ इच्छितो की जे लोकप्रतिनिधी तुम्ही पाठवले ते स्वतःचं संरक्षण करू शकले नाही, तर जनतेचं संरक्षण त्यांनी काय करावं, कसं करणार ते? म्हणून त्यांना अति हव्यासापोटी ते कुठे ईडीच्या भीतीपोटी कुठे इकडे गेले तिकडे गेले, पक्ष सोडले। परंतु मला तसं काय नाही, मी एक सामान्य परिस्थितीतला माणूस आहे आणि मी सामान्यच राहणार आहे आणि म्हणून मी निश्चित सांगतो की जनतेला मी खरा न्याय देणार आहे। आणि कृषी प्रधान जिल्हा आहे, देश जसा कृषी प्रधानाचा बुलढाणा जिल्हा सुद्धा मॅक्झिमम 90% लोक या जिल्ह्यामधले हे शेती व्यवसाय करतात आणि शेतीला पूरक म्हणून जे ॲग्रोबेस इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजेत, तर सर्व MIDC ओस पडलेले आहेत। तिथे ॲग्रोबेस इंडस्ट्री नाही, केंद्रातले मोठे प्रकल्प या भागात नाही की जेणेकरून या भागातले सुशिक्षित बेरोजगार त्यामध्ये त्यांना स्थानिक नोकरी मिळाली आणि अशा पद्धतीने ही बेरोजगारी ही कमी झालेली नाही, दिवसेंदिवस वाढलेली आहे। आणि मला असं वाटतं की पाटबंधारे म्हणजे सिंचनाच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये चांगल्या सोयी त्या ठिकाणी होऊ शकतात असा माझा विश्वास आहे। सिव्हिल इंजिनियर त्यानं मला असं माहिती आहे की भारत बोंद्रे यांनी जे काम केलं जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या बाबतीत, नंतर कालांतरानं ते वयोमानानुसार ते कमी झाले म्हणून ते करू शकले नाही, संधी त्यांना नंतर मिळाली नाही। परंतु माझं भारत बोंद्रेंचं जे अधुरं स्वप्न आहे ते मला पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे। गेल्या 3 टर्मचा जर मागचा राजकीय विषय पाहिला तर लोकसभेचे जे विद्यमान खासदार आहेत ते 3 टर्म पासून या ठिकाणी विद्यमान खासदार म्हणून काम करतात। आता तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली। दुसरीकडे पाहिलं तर महाविकास आघाडी मधले जे पक्ष आहेत, महायुतीमधले जे पक्ष आहेत, यांच्यासमोर तुमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून कसा टिकावा लागेल? माझी आज रोजी विद्यमान खासदारासोबत स्पर्धाच नाही, माझी स्पर्धा राहणार आहे जे आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत। महाविकास आघाडीचे जे नरेंद्र खेडेकर जाहीर झाले, नरेंद्र खेडेकर असतील, मी असेल, प्रतापराव जाधव असतील, आम्ही सर्व जुने शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मुशीतून आम्ही शाखा ओपनिंग करत करत आम्ही संघटनेतून पुढे आलेलो आहे। त्यामुळे माझी जी लढत आहे ही प्रतापराव जाधवांशी नाहीच, नरेंद्र खेडेकर यांच्याशी माझी खरी लढत आहे। कारण काय प्रतापराव जाधव सोबत तुमची लढत नाही, कारण काय? प्रतापराव जाधवांना जनतेने खूप मोठी संधी दिली, 2दा-3दा आमदारकी दिली, खासदारकी दिली, परंतु ज्या ते वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही। गोड बोलतात, सर्व गोड बोलून कामच करत नाही जनतेचे, त्याच्यामुळे लोकांचा रोष आहे
आणि जनतेने जेवढ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं तर ते त्यांनी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहून जी मतं दिली त्यांना तर ते सरळ दुसरीकडे गेलेत. त्यामुळे लोकांचा जो भ्रमनिराश झालेला आहे, त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. आणि मी जो मनुष्य आहे तर मी मतदारांना आज हेच सांगतो की मला आयुष्यात कधी गुलाल भेटला नाही, परंतु या निवडणुकीतून मला जर गुलाल मिळाला तर मी आयुष्यभर जनतेसोबत प्रामाणिक याच मुद्द्यावर आहे, याच व्यासपीठावर आहे. लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तुम्हाला मतदार तुम्हाला निवडून देतील असं वाटतं तुम्हाला? 100% मला विश्वास आहे ही निवडणूक अगदी चांगल्या पद्धतीने मी जिंकणार आहे. कारण जी विद्यमान खासदाराबद्दलची जी काही अँटी इन्कम्बन्सी आहे त्याचा फायदा मला होणार आहे. प्रचंड आघाडी सिंदखेडच्या मतदारसंघातून मला मिळेल, कारण 3 विधानसभेत माझा पराभव झाला. हे दुःख, हे शल्य सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघातील लोकांना त्या ठिकाणी आहे. मी जरी पडलो विधानसभेला परंतु या जनतेचे प्रश्न मात्र मी कधी पडवले नाही. त्यामध्ये खडकपूर्णा पाणी परिषदेचा प्रश्न असेल, मी त्या तुळजापूरला पाणी लिफ्ट करून 5-6 किलोमीटरचा ब्रँच कॅनल आणून 112 फुटाची लिफ्ट बाळासावरगावला टाकून अगदी सोनोशी, निरजगाव, वडरगाव, सुरई, आडगाव राजा, सोनोशी, वर्दडी अगदीचा जो महाराष्ट्राचा पट्टा आहे की जिथे आजही पाणी गरून गेलं, पाणी संपलं तर हातचं काम संपलं अशी परिस्थिती शेतकऱ्याची आणि शेतमालकाची त्या ठिकाणी आहे. तर त्या भागाला खरं उपेक्षित इरिगेशनच्या बाबतीत आमचा सिंदखेडचा तालुका आहे. म्हणून या तालुक्याला खडकपूर्णा पाणी परिषदेचा जास्त उपयोग व्हावा आणि साखरखेडा तालुक्याचा सुद्धा निर्मितीमुळे या भागातील जनतेला जी पिढ्या मागणी सुरू आहे ती सुद्धा सोडवण्यासाठी माझा त्या ठिकाणी लोकांना विश्वास आहे की हा प्रश्न वसंतराव मगर धसाच लावल्याशिवाय राहणार नाही. आणि केंद्रातला जो प्रकल्प आहे की जो आपल्या भागामध्ये रेल्वे ट्रॅकच नाही, त्याच्यामुळे आपल्या भागातली बेरोजगारी वाढलेली, आपल्या भागातल्या शेतकऱ्याला त्या अनेक मार्केटपासून माल आपण पोचू शकत नसल्यामुळे आपल्याला पाहिजे ते भाव शेतकऱ्याला मिळत नाही. म्हणून रेल्वे ट्रॅक, खामगाव जालना रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे, याच्यासाठी माझा मोठा प्रयत्न असेल. केंद्रातील अनेक चांगले प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी आणून दाखवेल. आतापर्यंतच्या लोकांनी कोणता प्रकल्प आणला हे मला त्यांनी सांगावं. मागच्या वेळी लोकसभेच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरस्कर या ठिकाणी होते. त्यांनी सुद्धा जवळपास 1.5 लाखाच्या वरती या ठिकाणी 1,72,000 जवळपास त्यांनी मतदान घेतलं होतं. आता तुम्ही मतदारांची जुळाजुळ कशी करणार आहात? बळीरामजी शिरस्कार हे त्यावेळेला बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांचा या भागात परिचय नव्हता आणि ते वंचितवर उभे राहिले तर त्यांना संपर्क नसल्यामुळे त्यांना 1,72,000 मतं मिळाली. परंतु मी दररोज जनतेच्या संपर्कात असून दररोज 150, 200, 300 किलोमीटरपर्यंत माझा प्रवास जनतेच्या सुखदुःखासाठी असतो. त्यामुळे आणि हे जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, साखरखेडा तालुका असेल किंवा खडकपूर्णा पाणी परिषद असेल किंवा खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल, अनेक प्रश्न आहेत जिल्ह्यामध्ये की त्या प्रश्नासाठी माझा तो अभ्यास आहे आणि मला त्याची सोडवणुकीची इच्छा आहे. परंतु मला संधी जर नाही मिळाली तर ते सोडवणार कसं? म्हणून या भागातल्या जनतेचा विश्वास आहे की वसंतराव मगर सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जरी संधी मिळाली तर निश्चित आपले प्रश्न ते सोडवण्याशिवाय राहणार नाही. कारण मी आतापर्यंतच्या 4 मुख्यमंत्र्याकडे या भागातल्या 70 गावच्या सरपंचांना घेऊन त्या ठिकाणी मुंबईला गेलो आणि प्रश्न हा नुसता प्रश्न मांडला नाही तर तो अभ्यासात्मक आणि रचनात्मक पद्धतीनं अगदी टेक्निकल ग्राउंडवर त्या ठिकाणी तो प्रश्न मांडलेला आहे. त्यामुळे शासनाकडून आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माझ्या साखरखेडा तालुक्याच्या विषयाबाबत जरी मी शिंदे साहेब, कायंदे साहेब एकमेकाच्या विरोधात लढलो असो विधानसभा, परंतु ते दोघंही विद्यमान आमदार शिंदे साहेब, माजी आमदार कायंदे साहेब हे माझ्या प्रश्नाचं आजही नाव घेतात. हे तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप विधानसभेतली दाखवली आहे. नक्कीच. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर. विजय निश्चित आहे, त्यांचाच आहे असाही त्यांचा दावा या ठिकाणी आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार कोणाकडे कौल देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.